महाराष्ट्र केसरीमध्ये झालं राजकारण। केंद्रीय मंत्री मोठी मोहोळ हे तिकीटचे धनी ठरलेले आहे। मोहोळ जिंकले नाही आणि राक्षे हरले नाही। मोहोळ 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 हे सगळं अगदी फार गमतीशीर प्रकार आहे। कुस्तीमध्ये राजकारण झालंय। सोशल मीडियावरती तुफान टीकेचा भडीमार महाराष्ट्र केसरीवर सुरू आहे। नेमकं काय प्रकरण आहे? मित्रो, महाराष्ट्र केसरी पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहोळ जिंकला खरा, मात्र ही कुस्ती चितपट झाली नाही। ती निव्वळ मॅच फिक्सिंग असल्याचा तमाम कुस्ती शौकीनांचा आक्षेप आहे। पराभूत पैलवान महेंद्र गायकवाड याच्या बाजूने सोशल मीडियातून तुफान प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे। एक गुणाची बरोबरी असताना शेवटच्या 40 सेकंदात मोहोळ यांनी टाकलेला डाव परतवून महेंद्र गायकवाड मैदानाबाहेर फेकला गेला। मोहोळ 2 गुणांनी जिंकला, पण गायकवाड यांनी आक्षेप घेतला। पंचांनी तो धुडकावून लावला। संतापलेल्या पैलवान शिवराज राक्षे महेंद्र गायकवाड यांनी पंचांना मारहाण केली, लाथा सुद्धा मारल्या, म्हणून त्यांना 3 वर्ष बंदी घातली। या निकालामुळे फार वाद निर्माण झालेला आहे। ही सरळ सरळ चिटिंग होती। महेंद्र गायकवाड याची पाठ टेकलीच नाही, कुस्ती चितपट झालीच कशी? तुफान सोशल मीडियामधून प्रतिक्रिया पडलेल्या आहेत। सोशल मीडियावरच्या नेमक्या कमेंट्स काय आहेत त्या आपण सुरुवातीला पाहूया। त्या कमेंट जर आपण पाहिल्या तर त्याच्यामध्ये निवडणुका फिक्स असतील तशीच कुस्ती सुद्धा फिक्स झालेली आहे। शिवराज राक्षे म्हणतो पैलवानावर कारवाई केली तशी आता पंचावर सुद्धा कारवाई केली पाहिजे, कारण पंच सुद्धा चुकले। पंचाने आता ते मान्य केलंय की आमची चूक झाली। जर कालच ही चूक मान्य केली असती तर ही वेळ आलीच नसती, हे महाभारत घडलंच नसतं। त्याच्यामुळे महाराष्ट्र केसरी फार वादात सापडलेली आहे आणि त्याच्यामध्ये कुस्ती शौकीनांनी ज्या पद्धतीने ह्या महाराष्ट्र केसरीवरती टीका केलेली आहे कालच्या, त्यांना पृथ्वीराज मोहोळ यांना मिळालेला महाराष्ट्र केसरी हा खऱ्या अर्थाने त्यांना पचतो की नाही याविषयी शंका आहे। यापूर्वी सुद्धा महाराष्ट्र केसरीमध्ये अशा प्रकारे अनेक वेळा वाद निर्माण झालेले आहेत, परंतु आतापर्यंतचा हा मला वाटतं कालचा जो वाद होता हा अत्यंत वेगळा अभूतपूर्व असा वाद होता। पंचांना लाथा घालण्यापर्यंत प्रकार गेला। त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा उपस्थित होते, केंद्रीय मंत्री मुरली मोहोळ उपस्थित होते, सगळे कुस्ती शौकीन कुस्तीचे मान्यवर सगळे दिग्गज हे उपस्थित होते। त्यांच्या उपस्थितीमध्ये हा सगळा प्रकार झालेला पाहिला तर महाराष्ट्रामध्ये या कुस्ती क्षेत्राबद्दल, कुस्तीच्या या महाराष्ट्र केसरीतील स्पर्धेबद्दल एक वेगळाच सूर उमटायला लागलेला आहे। अशा पद्धतीने जर कुस्ती होणार असेल, कुस्ती शौकीन महिना नाही वर्ष त्याच्यामध्ये मेहनत करतात आणि शेवटच्या क्षणाला कुस्ती खेळताना तिथं राजकारण जर शिरत असेल तर मग त्याला अर्थ काय? ही जी कुस्ती शौकीनांची भावना आहे ही अत्यंत तीव्र आहे। कुस्तीमध्ये खेळामध्ये राजकारण नसावं, क्रिकेटमध्ये सुद्धा तोच प्रकार सुरू आहे, तसा तर कुस्तीमध्ये सुद्धा सुरू झालेला आहे। आणि अशा पद्धतीने जर कुस्तीमध्ये राजकारण यायला लागलं तर त्याचा संपूर्ण कुस्ती शौकीनांवर, कुस्ती पैलवानांवरती निश्चितच परिणाम होणार आहे। राजकारण्यांनो किमान कुस्ती क्षेत्र, खेळाचं क्षेत्र हे तरी सोडा असं म्हणायची आता वेळ आलेली आहे। धन्यवाद।